नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज आई व मिस्टर भारतामध्ये येण्यासाठी निघणार होते. मिस्टर भारतामध्ये माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांना घेण्यासाठी जाणार होते. माझे सासू-सासरे लवकरच अमेरिकेत येत आहेत. त्यांची इकडे आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. भारतासाठी त्यांचं जे फ्लाईट होतं ते वॉशिंग्टन DC वरून निघणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11चं फ्लाईट होतं. त्यामुळे मी, मिस्टर, भाऊ, आई आम्ही एक दिवस आधीच वॉशिंग्टन DC ला जाण्यासाठी निघणार होतो. भारतामध्ये मिस्टर आणि आई जात असल्यामुळे मागचे 2 आठवडे गडबडीत होते. भारतातील सगळ्या माझ्या सासरच्या, माहेरच्यांसाठी शॉपिंग केली, खूप सारे चॉकलेट्स पण घेतले. सगळं सामान आणून सगळ्यांवर छोट्या-छोट्या त्यांच्या नावाची स्टिकर्स चिटकवली, म्हणजे कोणती वस्तू कोणासाठी आहे यात गोंधळ होणार नाही आणि सगळी त्यांची छानपैकी तयारी करून दिली. मिस्टरांनी आणि मी मिळून बॅग्स भरल्या. बॅग्सचे घरीच आम्ही आधी वजनं केले. राधिकाने पण आईची सगळी छानपैकी तयारी करून दिली. भावाने आणि राधिकाने पण भारतात देण्यासाठी शॉपिंग केली. खूप सारे त्यांनी पण चॉकलेट्स आणले आणि बॅग्सचे वजनं केले. आम्ही DC साठी बरोबर 4:30 वाजता घरातनं निघालो. रात्री 10 वाजता आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो. आमच्या घरापासून DC पर्यंतचं जे अंतर आहे ते 4.5 तासांचं आहे. कुठेही मध्ये हॉल्ट न घेता आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्येच आलो आणि सोबत दुपारी निघताना डबा तयार करून आणलेला होता. तोंडल्याची भाजी, पालकाची पीठ पेरून केलेली कोरडी भाजी, नंतर शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता घातलेला फोडणीचा आपला भात, लोणचं, ठेचा, चटणी असं सगळं सोबत तयार करून घेतलेलं होतं मी. राधिकाने आमच्या सगळ्यांसाठी निघताना वेळेवर आम्हाला फुलके करून दिलेले होते. राधिका आणि मी, आमची घरं जवळजवळ असल्यामुळे दोघींना एकमेकींची सोबत आहे. राधिका असल्यामुळे कुठे जर मी गेली तर मुलांची मला काळजी नसते. मुलगी तिच्याचकडे राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला 8:30 वाजता एअरपोर्टला पोहोचायचं होतं. म्हणून आम्ही रात्रीच जेवणं झाल्यानंतर लगेच लवकर झोपलो आणि सकाळी लवकर उठून मी माझ्या प्रार्थना केल्या. सगळं तयार होऊन बरोबर 6 वाजता डबा तयार करायला सुरुवात केली. कारण आई आणि मिस्टरांसोबत भाजीपोळीचा डबा देणार होते. कारण भारतापर्यंतचा हा प्रवास लांबचा होता. त्यामुळे आधी भाजीपोळीचा डबा तयार करायला लागले. नंतर पोहे आणि चहा केला, म्हणजे नाश्त्यासाठी पोहे केले आणि हे सगळं करण्यासाठी जे सामान होतं ते छोट्या-छोट्या झिपलॉकच्या बॅग्समध्ये मी घरूनच आणलेलं होतं. त्यामुळे सोपं झालं आणि सगळं छानपैकी करून, नाश्ता करून आम्ही बरोबर 8:30ला एअरपोर्टला पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर सगळ्या बॅग्स चेक इन केल्या. नंतर आईसोबत फोटो काढले. आई खूप खुश होती. बरोबर 2 वर्षानंतर आई भारतामध्ये जाणार होती, त्यामुळे खूप खुश होती. आई आता भारतामध्ये मोठ्या बहिणीकडे 2 महिने राहणार आहे आणि मिस्टर वापस येणार आहे. परत येताना माझ्या सासू-सासऱ्यांना ते सोबत घेऊन येणार आहेत आणि सासू-सासऱ्यांची आता आम्ही इकडे आतुरतेने वाट बघत आहोत. आई पण भारतामध्ये आता एन्जॉय करेल. धन्यवाद.